अक्कलकोटच्या भिंतीवरची लीला आणि भक्तांची श्रद्धा. स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये राहत असताना एकदा एका भक्ताने त्यांच्यासाठी एक मोठी आणि सुंदर आसन म्हणजे गादी तयार केली. तो भक्त ती गादी घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आला. स्वामींनी ती गादी पाहिली आणि क्षणभर काही न बोलता त्यांनी अचानक आपल्या हातातील दंड म्हणजेच काठी भिंतीवर मारली. स्वामींच्या दंडाच्या आघातामुळे भिंतीला तडा गेला आणि त्यातून एक मोठा साप बाहेर पडला. साप पाहून भक्त घाबरला. स्वामींनी त्या सापाला उद्देशून जा असे सांगितले आणि तो साप भिंतीच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. भक्ताने गोंधळून स्वामींना विचारले, महाराज हे काय, भिंतीमध्ये साप कसा? स्वामी म्हणाले, तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी मी ही लीला केली. तू इतक्या प्रेमाने गादी आणलीस, पण तुझ्या मनात मी इतका मोठा भक्त आहे, स्वामींनी माझ्याकडे लक्ष दिले नाही असा अहंकार येऊ नये म्हणून मी तुला दाखवले की भिंतीच्या आतही मीच आहे आणि बाहेरही मीच आहे. या घटनेतून भक्ताला बोध मिळाला की स्वामी केवळ एका ठिकाणी नाहीत, तर ते सर्वव्यापी आहेत आणि भक्ताची श्रद्धा ही कोणत्याही भौतिक वस्तूंपेक्षा श्रेष्ठ आहे. यातून आपल्याला अशी प्रेरणा मिळते की अहंकार सोडून विनम्र राहावे आणि स्वामींवर संपूर्ण निष्ठा ठेवावी. स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.